सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 66 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज राणीची चेस मॅच होती आणि ती जिंकली आणि आनंदातच येऊन तिनं रोहित शेजारी उभ्या असलेल्या मनोजला मिठी मारली आणि रोहित तिच्यावर चिडून तिथून निघून गेला आणि त्याला राग येतोय. राणी मनोजजवळ गेली की हे तिला कळत होतं. मग ती मनोजकडे गेली आणि म्हणाली, चल आपण प्रॅक्टिस करू डान्सची. आणि मनोज तिला म्हणाला, राणी तुला काही कळतं का? तू मला मिठी का मारलीस? अगं सरांना किती राग आला असेल. तू चक्क त्यांच्यासमोर असं वागतेस का? राणी तू हातात हात घेते हे ठीक आहे, पण आता तर तू चक्क असं वागलीस हे बघून त्यांना किती राग आला असेल. आणि यापुढे असं केलं तर बघ, मग मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि राणी मनोजला म्हणाली, मनोज असं काय करतो? अरे सरांना राग येतो हे दिसतंय मला, पण त्यांना का राग येतो हे मला कळलं पाहिजे. मी त्यांच्या घराण्याची सून आहे म्हणून ते चिडतात की खरंच मला कोणी हात लावलेला त्यांना आवडत नाही. मी त्यांची बायको आहे, मी त्यांना आवडते. त्यांचंही माझ्याकडे हळूहळू प्रेम जडतंय का हे मला बघायचं आहे आणि तू मला मदत कर प्लीज मनोज. आणि मनोज म्हणाला, राणी अगं तुला कळतंय का? ते किती श्रीमंत आहेत. हे कॉलेज त्यांचं आहे आणि ते खूप मोठे आहेत. उद्या काहीतरी गैरसमज करून घेऊन त्यांनी माझ्यावर राग काढण्यासाठी मला इथून हाकलून दिलं तर? राणी ही खूप मोठी रिस्क आहे. राणी म्हणाली, मनोज असं काहीच होणार नाही, कारण माझे सासरे माझ्या बाजूने आहेत. मी तुला काहीही होऊ देणार नाही आणि तुझं नुकसानही होऊ देणार नाही, समजलं? आमच्या अख्ख्या घरात ना सगळे खूप रोमॅन्टिक आहेत आणि खूप चांगले आहेत, फक्त हे खडूस सोडून. आणि घरात सगळ्यांना समजलं आहे आमच्या नात्याबद्दल आणि मला सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि या खडूसला पाजर फोडण्याचं काम आम्ही सगळे करतोय, असं राणी थोडंसं लांब उभा असलेल्या रोहितकडे बघून म्हणाली. आणि आताही बघ ना कसे आपल्याकडेच बघत आहेत, असं ती मनोजला म्हणाली. चल प्रॅक्टिस करू, असं म्हणून तिनं त्याच्या हाताला पकडून घेऊन गेली. आणि हे बघून सुद्धा रोहितला राग आला आणि म्हणाला, करा करा, काय गळ्यात गळे घालून करायचा तो डान्स करा, पण एकदा का आमच्या घराण्याची इज्जत गेली ना तर राणी तुला आई बाबा माफ नाही करणार. ते स्वतः तुला हाकलून देतील, बघ तू. आणि आता रोहितला वाटलं ही चांगली आयडिया आहे. असं ना तसं कॉलेजनं आईबाबांना इन्व्हाइट केलं आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी. कॉलेज तर आपलंच आहे, तर त्यांना स्वतःलाही ते बोलवावं आणि राणीचा डान्स करायला बघायला सांगावं. मग ती जेव्हा इतरांच्या हातात हात घालून डान्स करते तेव्हा नक्कीच आईला राग येणार आणि आई स्वतः राणीला हाकलून देणार, असं वाटून रोहित खुश झाला. मग आजची प्रॅक्टिस झाली. रोहित राणी घरी आले आणि घरी जानकीनं तिचं खूप कौतुक केलं, मॅच जिंकली म्हणून. राहुल मल्हाररावांनी सुद्धा तिचं अभिनंदन केलं. आणि राहुल म्हणाला, मग रोहित काय वाटतं तुला राणीविषयी? आपल्या घरात बुद्धिबळाचा दुसरा चॅम्पियन तयार होतोय की नाही, हो की नाही? आणि तुम्हा दोघांची जोडी तर खूपच बेस्ट वाटते. तुम्ही ना मेड फॉर इच अदर आहात, असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच तुमची अशी अचानक भेट झाली, असं म्हणून राहुल रोहितचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. पण रोहित मुद्दाम म्हणाला, दादा तू वहिनीला फोन केला होता का? ती केव्हा येणार आहे? तसा राहुल गप्प बसला. आणि आई बाबांसमोर रोहित मुद्दाम हा विषय काढतो आहे हे त्याला कळलं. आणि आई बाबांना घटस्फोटाविषयी कसं सांगावं हे राहुलला कळेना. आणि राहुल रोहितची नजर चोरत म्हणाला, हो केला होता मी सपनाला फोन. रोहित म्हणाला, मग आता कशी तब्येत आहे त्यांच्या आईची? आणि राहुल रोहितकडे रागात बघत म्हणाला, रोहित तू तिचं सोड, आपण इथे राणीबद्दल बोलतोय ना, मध्येच का तिचं नाव काढतोस? असं म्हणून तो इथून थोडा रागात निघून गेला. आणि जानकी म्हणाली, काय झालं रोहित, तू स्वप्नाबद्दल का विचारतोस? आणि रोहित तिथून निघून जाणाऱ्या राहुलकडे बघत म्हणाला, काही नाही आई, मी असंच विचारलं.
आणि तुम्ही दोघे येणार आहात का उद्या कॉलेजच्या फंक्शनसाठी? तुम्हाला इन्व्हिटेशन आहे. जानकी म्हणाली, नाही रे, मी नाही येणार, तुझे बाबा येतील. मल्हारराव म्हणाले, अगं चल ना जानकी, ते दरवर्षी तुला बोलवतात आणि तू कधीच येत नाही. अगं आपलंच कॉलेज आहे, मग आपणही कधीतरी गेलं पाहिजे ना. आणि जानकी म्हणाली, बरं बघते. आणि राणी खुश होत म्हणाली, मग आई, तुम्ही माझा डान्स होईपर्यंत थांबायचं बरं का. आणि रोहित खोचकपणे म्हणाला, हो हो राणी, आई थांबणार आहे. आणि ती बघेल ना तू कशी इतर मुलांच्या हातात हात घालून नाचतेस ते. आणि आई तूच सांग, ते तुला आवडेल का. तसा राणीचा चेहरा पडला आणि जानकीच रोहितला म्हणाली, रोहित, नाचतेस काय म्हणतो, डान्स म्हण, नृत्य म्हण. आणि आज तिनं ट्रॉफी जिंकली आपल्या कॉलेजसाठी, आणि तू तिचा असा अपमान करतोस का. राणी तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय तुला देते आणि तुला मात्र त्याचं काहीच देणं घेणं नाही असं वागतोस. रोहित, एका शब्दानं तरी तिचं कौतुक कर. आणि रोहित म्हणाला, मला सगळं श्रेय द्यायची गरज नाही, कारण सगळं श्रेय तर तिच्या खास मित्राचं आहे. तिला विचार ना, प्रत्येक राऊंडनंतर ती त्याला फोन करत होती. का करत होती? मी शिकवलं ना तिला बुद्धिबळातले डावपेच, तर तिने मला का नाही फोन केला. आणि मल्हारराव म्हणाले, रोहित, म्हणजे तुझी अपेक्षा आहे का की राणीनं तुला फोन करावा तर ती तुलाही फोन करेल. आणि रोहित तोंड वाकडं करत म्हणाला, काही गरज नाही, तिच्या मनात जे आधी यायला हवं होतं, आता काय उपयोग, असं म्हणून रागाला गेला. आणि जसा तो निघून गेला तसं जानकी, मल्हारराव आणि राणी हसले. आणि जानकी म्हणाली, बघा कसा राग येतोय, राणीनं त्याला फोन नाही केला म्हणून. याचा अर्थ त्याला असूया निर्माण होत आहे. बघू आणखीन पुढं काय काय होतं, असं म्हणून ते झोपायला गेले. मग आता रोहितसुद्धा बेडरूममध्ये येऊन बसला होता. राणी पाठीमागून आली आणि तिनं तिचं कपाट उघडलं. सगळ्या साड्या बाहेर काढण्याआधी विचार करायला लागली की कोणती साडी घालू. आधी पारंपरिक वेशभूषा करून कॉलेजमध्ये जायचं होतं आणि तिला साडी चॉईस करता येईना. आणि राणी रोहितला म्हणाली, सर माझी हेल्प करा ना, मी काय घालू. आणि रोहित म्हणाला, का, तुझ्या बेस्ट फ्रेंडला विचार ना, तो सांगेल तुला व्यवस्थित, आणि तो जे तुला सांगेल ना तेच तुला चांगलं दिसेल, असं म्हणून त्यानं पुन्हा तोंड वाकडं केलं. राणीनं बारीक चेहरा केला आणि तिनं खरंच फोन हातात घेतला आणि म्हणाली, बरं, आता ना मी खरंच फोन करून विचारते, तुम्हाला नाही सांगायचं तर नका सांगू. आणि तिनं हातात घेतलेला फोन बघितला. रोहितनं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, आता ही खरंच त्याला विचारेल का, किती भाव देते ही मुलगी तिच्या मित्राला. मग राणीनं रोहितकडे बघत बघत सपनाला फोन केला आणि तिचं नाव न घेता विचारलं की, हॅलो, कॉलेजमध्ये ना फंक्शन आहे, ट्रॅडिशनल डे आहे, मग मी काय घालू मला सांगाल का. आणि त्यानंतर डान्ससुद्धा आहे आणि माझं कोळी गीत आहे, तर मला सांगा ना मी काय घालू. तुम्हाला जास्त कळतं ना म्हणून विचारलं. मला तर काही कळतच नाही आणि माझा नवरा माझी हेल्प करत नाही. आणि हे ऐकलं तसं सपनानं डोळ्यातून पाणी पुसत पुसत तिला सांगितलं की, तू हे घाल, त्यावर अशी ज्वेलरी घाल, मग छान दिसशील. आणि हे सगळं बोलताना तिचा घसा भरून आला होता. तिला हुंदका आवरला नाही आणि तिचं रडणं राणीनं ऐकलं. आणि राणी लगेच म्हणली, ताई तुम्ही रडताय का. आणि हे ऐकलं तसं रोहितनं राणीकडे चमकून बघितलं आणि मनात म्हणाला, म्हणजे हिनं सपनाला फोन केला आहे का, खोटारडी कुठली. आणि तो राणीकडे कान देऊन ऐकायला लागला. आणि राणी म्हणाली, सांगा ना ताई, तुम्ही रडताय का, तुमच्या आईची तब्येत बरी आहे ना. आता खरं तर राणीला रात्री ते राहुल रोहितचं बोलणं ऐकल्यापासून थोडं अस्वस्थ वाटत होतं. सपनाची काय अवस्था आहे हे जाणून घेण्यासाठीच तिने फोन केला होता. आणि सपना डोळे पुसून खोटं खोटं हसत म्हणाली, नाही गं, आईची तब्येत आता ठीक आहे आणि मी सुद्धा ठीक आहे, तू काळजी करू नको. आणि राणी, सगळे कसे आहेत गं, म्हणजे आई बाबा कसे आहेत. आणि राणी म्हणाली, आई बाबा ठीक आहेत. ताई तुम्ही खूप मिस करताय का सगळ्यांना, मग या ना इकडे.
आम्ही पण तुम्हाला खूप मिस करतो. तसं सपनाच्या डोळ्यातून पुन्हा पाणी गळालं आणि ती हळूच म्हणाली, राणी आणि राहुल कसे आहेत ग? आणि आता राणीला थोडा संशय आला आणि ती म्हणाली, हो ताई, राहुल दादासुद्धा ठीक आहेत. मग तिकडून लगेच सपनानं गुड नाईट म्हणून फोन ठेवला आणि खूप रडायला लागली. आणि सपनाची आई म्हणाली, सपना, मला हे आता नाही सहन होत. तुझी चूक झालेली आहे, मान्य आहे, पण तू गरोदर आहेस हेही सांगणं गरजेचं आहे तुझ्या घरच्यांना. अगं, उलट नाही सांगितलं तर ते ओरडतील आणि मी तुझ्या सासूला फोन करणार आहे. सपना म्हणाली, नको आई, ऐक माझं, तू नको काही सांगू, नाही तर राहुल चिडतील. आणि तिची आई म्हणाली, सपना, अगोदर त्यांचा वंश वाढतोय तुझ्या पोटात. कदाचित ही बातमी ऐकल्यानंतर राहुल त्यांचं मत बदलतील, घटस्फोटाचा निर्णय मागे घेतील. आता तुम्ही अशा वळणावर आहात जिथं हे बाळ तुम्हा दोघांना एकत्र बांधून ठेवणार आहे. आणि मी तर म्हणते, हे बाळ खरंच तुझ्यासाठी लकी आहे, ज्यानं तुझा संसार वाचवला. आणि उद्या करेन फोन तुझ्या सासूला, मग काय घ्यायचा आहे तो निर्णय त्याच घेतील. तुझ्या घरून तुला अजूनही फोन येतात, याचा अर्थ राहुलनं अजून घरात कोणाला काही सांगितलेलं नाही, असं तिची आई म्हणाली. मग आता राणीच्या बोलण्यातून रोहितला कळलं की सपनासुद्धा तिकडे दुःखी आहे. मग राणीनं उद्या घालण्यासाठी साडी सिलेक्ट करून ठेवली, दागिने सिलेक्ट करून ठेवले आणि लवकरच झोपली. मग दुसऱ्या दिवशी रोहित लवकर कॉलेजमध्ये गेला. मेघनासुद्धा आज विशेष तयार होऊन आली होती. रेड साडी घातली होती तिनं, त्यावर रेड लिपस्टिक लावली होती, केस मोकळे सोडले होते, वन साईड पदर घेतला होता आणि सपना खूप म्हणजे खूप ऑसम दिसत होती. आणि सतत रोहितच्या मागे पुढे करत होती. पण आता रोहित सोडून इतर दुसरी मुलंच तिच्याकडे बघत होती आणि एन्जॉय करत होती. आणि ती किती रोहितच्या मागे पुढे करते, सतत रोहित सर हे करते, ही मुलं चक्क मोजत होती. आणि एका मिनिटात ती मोजून 10 वेळा तरी रोहितचं नाव घ्यायची आणि रोहित सर असं करायची. आणि मुलं म्हणत होती, यांचं नाव इतक्या वेळा घेण्यापेक्षा याने देवाला पाणी घातलं असतं इतक्या वेळा तर रोहित सर प्रसन्न होतील ना. आणि मुलं हसायची. आता कॉलेजची मुलं काही कमी वात्रट असतात का? ती काहीही बोलतात आणि मस्करी करतात. आणि आता कॉलेजमध्ये हळूहळू मुले येत होती. ट्रॅडिशनल लुकमध्ये सगळे वेगळे दिसत होते. मुलीसुद्धा वेगळ्या वेशभूषा करून येत होत्या. कुणी साडी घालून, कुणी गुजराती, कुणी राजस्थानी, तर कुणी पंजाबी, तर कोणी वेस्टर्न अशा लुकमध्ये येत होते. आणि आजचा दिवस म्हणजे मुला मुलींचा फक्त एकमेकांकडे बघण्याचा दिवस आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पाखरावर नजर ठेवून होतं. आणि रोहित सतत मान उचलून गेटकडे बघायचा आणि राणी कशी आली नाही हे तो बघत होता. आणि इतक्यात राणी आली, ते सुद्धा खांद्यावर पदर घेऊन. जास्त उंची नव्हती तिची, गोरी गोमटी गोल मोटल होती आणि सोनेरी रंगाची चकचकीत साडी घातली होती तिनं आणि स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. घरून घालून आली होती हे सगळं रोहितला जळवण्यासाठी, ते सुद्धा जानकीची परवानगी घेऊनच. पण इथे आल्यानंतर तिला इतक्या सगळ्या मुलांमध्ये अनकम्फर्टेबल वाटायला लागलं आणि ती खांद्यावरून पदर काढेना. राणीनं सुद्धा तिचे केस मोकळे सोडले होते, हलकीशी लिपस्टिक लावली होती ओठांना. आणि रोहितचं लक्ष जसं तिच्याकडे गेलं तसा तो तिच्याकडे बघून चकित झाला आणि मनातच म्हणाला, काय बावळटसारखा अवतार केला हिनं, अशी साडी घातली आहे, तेही स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे आणि वर खांद्यावर पदर. त्या मूर्ख मुलीला काडीचाही सेन्स नाही आणि तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतं की ती गोंधळली आहे. आणि आता या साडीमध्ये, या ब्लाऊजमध्ये ती अनकम्फर्टेबल आहे. मला दुसऱ्यांदा विचारलं असतं तर मी चांगलं सांगितलं असतं की, आणि काय घालायचं हे सुचवलं असतं, असं म्हणून त्यानं तोंड वाकडं केलं. म्हणजे त्याची रात्री इच्छा होती की तिनं दुसऱ्यांदा विचारावं. आणि आता सगळ्या मुली राणीलाच हसायला लागल्या आणि म्हणाल्या, राणी, अगं काय हे, हा काय अवतार आहे तुझा? राणी म्हणाली, काय झालं? खांद्यावर पदर कोणी घेत नाही का? आणि एक मुलगी म्हणाली, घेतात ना, पण केव्हा? जर तू नऊवारी साडीत आली असतीस तर तू डोक्यावरून पदर घेतला असता तरी चाललं असतं, पण अगं बिंडोक राणी,
ही साडी बघ ना किती रिच आहे, आणि तू काय करतेस, तू या साडीवर खांद्यावर पदर, अगं किती फनी वाटतं. आणि सगळ्या हसायला लागल्या. राणीचे डोळे आता पाण्यानं भरले आणि तिनं इकडे तिकडे बघितलं तर रोहितसुद्धा तिच्याकडे बघून थोडा कुत्सितपणे हसला. मग राणीनं पुन्हा जानकीला फोन केला आणि म्हणाले, आई मला सगळे हसतात, मी खांद्यावर पदर घेतला म्हणून मी काय करू, तुम्ही कधी येताय? जानकी म्हणाली, हसू दे, तू कॉन्फिडंट राहा, आणि तू खांद्यावर पदर घेऊन गेलीस का, मग हसणारच, आजकाल हे चालतं, तू खांद्यावरचा पदर काढ बरं. राणी म्हणाली, नको आई, यांना राग येईल. जानकी म्हणाली, काही राग वगैरे येणार नाही, तो काही जुन्या जमान्यातला नाही, तो सुद्धा सगळं बघतो, त्याला सगळं कळतं, तू कॉन्फिडंटली वावर तिथं, मी येते. असं म्हणून जानकीनं फोन ठेवला आणि राणीला आता उभारी आली आणि पुन्हा ती सगळ्यांसमोर आली. आता रोहित तिच्याकडे थोडंसं हसूनच बघत होता आणि त्याच्या हातात त्याची डायरी होती. राणीनं सगळे केस एका बाजूनं पुढे घेतले आणि ती रोहितकडे पाठ करून उभा राहिली. हे हसतात ना मला, मग यांच्याशी बोलायला नको, यांच्याकडे बघायला नको, यांच्यामुळेच मला जास्त अनकम्फर्टेबल वाटतं, असं वाटलं तिला, म्हणून तिनं त्याच्याकडे पाठ केली आणि खांद्यावरचा पदर दिला सोडून खाली. आणि जशी तिची गोरी गोरी विस्तीर्ण खोल गळा असलेली पाठ रोहितनं बघितली तसं त्याच्या हातातून त्याची डायरी खालीच पडली आणि पडली त्याच्या समोर असलेल्या मेघनाच्या पायावर पडली. आणि रोहित राणीकडे म्हणजे तिच्या उघड्या पाठीकडे, पाठीमागून दिसणाऱ्या तिच्या डीप गळ्याकडे भान हरवून बघायला लागला. तसा तो इतर कोणत्याही मुलींकडे बघत नाही, पण आता राणी फार ओळखीची होती ना, आणि हक्काने तो तिच्याकडे बघत होता. मेघनाने त्याची डायरी उचलली आणि तो सॉरी म्हणाला नाही तरी मेघना म्हणाली, इट्स ओके रोहित सर, ही घ्या डायरी. पण आता रोहितला कशाचंच भान नव्हतं, तो तर राणीकडेच थोडेसे शांत झालेले डोळे घेऊन बघत होता. आणि त्याला राणीची तेव्हा औषध लावताना दिसलेली पाठ आठवली आणि मेघनानं त्याला भानावर आणला आणि म्हणाली, काय झालं सर, तुम्ही कोणाकडे बघताय? तसा तो भानावर आला आणि इकडे तिकडे बघत त्याची डायरी घेतली आणि म्हणाला, काही नाही, असंच. आणि तो कितीही नाही बघायचं म्हटलं तरी राणीकडे त्याची नजर जातच होती. आणि आता पुन्हा काही मुलं बोलायला लागली राणीला बघून, यार ही बहनजी तर खूपच हॉट निघाली, ही कसली बोल्ड आणि सेक्सी दिसते ना. आता खांद्यावर पदर घेतला होता तेव्हा काकूबाई वाटली, पण यार असं वाटतंय की वरून बॉक्स वेगळा आणि आतमध्ये माल वेगळा, ऊपर से देसी अंदर से विदेशी, असं म्हणत होती मुलं. दुसरा मुलगा म्हणाला, सेक्सी नाही दिसत, फटाका दिसते, फटाका, आणि हा फटाका आज तिच्या नवऱ्यावर फुटणार, असं म्हणून सगळे हसत होते. आणि हे ऐकून मनोज म्हणाला, गप्प बसा, काहीही बोलू नका, आज तिने तो लूक केला आहे म्हणून तुम्ही बोलण्याची गरज नाही. आणि ती मुलं त्याला म्हणाली, हे तुला काय करायचं आहे, तुझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तू जास्त पुळका येऊ देऊ नकोस तिचा. आणि काय रे मनोज, तुला राणी आवडत होती ना याआधी, मग आता अचानक तिचा भक्त कसा झालास? आता हे सगळं रोहित ऐकत होता आणि तो रागात तिथं आला आणि त्या मुलांना म्हणाला, काय चाललंय, ही टॉन्टिंग करायची जागा नाही, हे कॉलेज आहे, माइंड युअर लँग्वेज, ओके. तसं ती मुलं सॉरी सर म्हणून तिथून निघून गेली. आणि आता मात्र राणीचा रोहितला पुन्हा राग आला होता, इतकं हॉट दिसायची गरज आहे का म्हणून. आणि रोहित ऑफिसमध्ये गेला आणि जाता जाता त्यानं मनोजकडे बघितलं आणि म्हणाला, मनोज, मिस मोरेला आत पाठव आणि त्यांना म्हणावं माझं काम आहे, त्यांच्याकडे पटकन ये. आणि रोहित पुढे गेला आणि मनोज राणीकडे आला आणि म्हणाला, राणी, तुला सरांनी ऑफिसमध्ये बोलवलं आहे, आता काही चुकलं का तुझं? काय चुकलं, जा पटकन. आता राणीला असं वाटलं असेल काहीतरी काम त्याचं, म्हणून तीही गेली. आता दोघेही होते ऑफिसमध्ये आणि राणी म्हणाली, काय झालं सर, तुम्ही मला का बोलवलं? आणि रोहित तिचे पुढे गेलेले केस मागे ढकलत म्हणाला, हे सगळे केस असे पाठीमागं टाकायचे आणि सगळी पाठ झाकून घ्यायची, समजलं? आणि राणी थोडी हसून म्हणाली, काय झालं सर, मी चांगली दिसत नाही असं वाटतं का तुम्हाला? आणि रोहित तिला रागात म्हणाला, चांगलं दिसण्यासाठी, इतरांच्या नजरेत उठून दिसण्यासाठी इतकं सगळं करायची गरज नाही राणी. जे चांगलं असतं ते चांगलं असतं, त्याला देखाव्याची गरज नसते. आणि राणी हसून म्हणाली, म्हणजे सर मी चांगली आहे ना? रोहित म्हणाला, मी असं कुठं म्हणालो? राणी म्हणाली, मग आता काय म्हणालात? त्या बोलण्याचा अर्थ तर असाच होतो. आणि रोहित म्हणाला, कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस, समजलं? पाठ झाकून घे.
पदर घे किंवा केस मागे सोड. आता आईसुद्धा येतच असेल आणि इतर मुलं उगीचच घाणेरडं बोलतात. आणि राणीनं सुद्धा हट्टीपणानं सगळे केस पुढे घेतले आणि म्हणाली, मग राहू द्या, मी सुंदर आहे हे नाही ना कबूल करायचं तुम्हाला, तर मी असेच केस सोडणार. तुम्हाला काय करायचं? तुमची नवरेगिरी घरी चालणार, इथं नाही. असं म्हणून तिनं सगळे केस पुढे घेतले आणि बाहेर निघाली. इतक्यात रोहितनं चिडून तिला पाठीमागं खेचलं आणि प्राचार्य यांच्या टेबलवरचा स्टेपलर घेतला. राणीचा पदर पाठीमागून घेतला. तिच्या उजव्या खांद्याला स्लीवलेस ब्लाऊजची पट्टी ओढून त्यानं तिथं सरळ स्टेपलरच मारला आणि म्हणाला, आता जा, आता नाही तुझा पदर पडणार आणि खबरदार जर पिना काढल्या तर अख्खाच्या अख्खा पिनांचा बॉक्स संपवीन, नाही तर खिळा ठोकीन तुझ्या खांद्यामध्ये. असं म्हणून तिच्या हातात स्टेपलर ठेवून तो पुढे निघून गेला. आणि हे ऐकलं आणि राणी चकितच झाली. तिने पुन्हा त्या पिना काढून फेकल्या आणि पदर तसाच खांद्यावर ठेवला आणि हसून गेली सगळ्यांमध्ये. आणि आता ही सगळे पुन्हा तिला नावं ठेवत होते. पण आता राणीला काही फरक पडत नव्हता, कारण तिच्या नवऱ्याला जे आवडतं तसंच ती राहणार होती. आणि ती कधी कधी रोहितकडे बघायची, रोहितही कधी कधी तिच्याकडे बघायचा आणि ती पदर काढते की नाही यावर लक्ष होतं त्याचं. आणि मुली उगीचच म्हणायच्या, राणी आता जिजूंचं काही खरं नाही बाबा, तू खूप हॉट दिसतेस बरं का, आणि तुझा आजचा सेक्सी लूक त्यांना झेपणार नाही. राणी मात्र, आज रात्री ॲम्ब्युलन्स बोलवून ठेव बरं का दारात. राणी म्हणाली, कशाला? मैत्रीण म्हणाली, कारण तुला असं बघून त्यांना अटॅक आला तर. असं मुली तिला चिडवायच्या. आणि राणीनं मैत्रिणीला फटका दिला आणि म्हणाली, गप्प बस, काहीही अभद्र बोलू नकोस, त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे असं म्हण. आणि ती मैत्रीण म्हणाली, बरं बाई, तुझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळू दे. राणी तिला म्हणाली, असं नाही, 4 वेळा म्हण अजून. आणि तिनं मैत्रिणीकडून 4 वेळा म्हणून घेतलं की राणी तुझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळू दे. आणि तेव्हा कुठे राणीचं समाधान झालं. आणि तिकडं रोहित राणीचा अल्लडपणा बघून हसायला लागला. आता राणीचंही नकळत पदर पडला. तिनं पुन्हा लगेच पदरवर घेतला आणि घाबरून त्याच्याकडे बघितलं आणि लगेच रोहितनं सुद्धा नजर वळवून दुसरीकडे बघितलं. मग आता जानकी कॉलेजमध्ये यायची तयारी करत होती गॅदरिंगसाठी. इतक्यात सपनाच्या आईचा जानकीला फोन आला आणि जानकी म्हणाली, कशी आहे आता तुमची तब्येत, तुम्ही ठीक आहात ना? आणि सपनाची आई दबकत दबकत म्हणाली, हो मी ठीक आहे, आणि खरं सांगायचं तर मी कधीच आजारी नव्हते. आता जानकीनं ते ऐकलं आणि चकितच झाली आणि म्हणाली, तुम्ही आजारी नव्हता? मग सपना तिकडे का आली? ती पुन्हा खोटं बोलली का आमच्याशी? आणि सपनाची आई म्हणाली, माफ करा, पण यावेळी सपना नाही खोटं बोलली. माझ्या मुलीकडून एकदा चूक झाली. तुम्ही तिला खूप मोठ्या मनानं पदरात घेतली, पण आता हे सगळं राहुलला कळलेलं आहे आणि त्यांनी तिला इकडं जबरदस्ती खोटं बोलून पाठवलेलं आहे, मी आजारी आहे असं सांगून. आणि हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि म्हणाली, काय? हे सगळं राहुलला समजलं? अरे देवा, ज्याची भीती होती तेच झालं. पण कधी, कसं हे त्याला कळलं? त्यानं एकदाही कळू दिलं नाही की त्याच्या मनात इतकी खळबळ सुरू आहे. नक्कीच तो खूप उदास आहे आणि त्या दिवशीपासून तो नीट खात पित नाही. सपनाची आई म्हणाली, आणखीन एक सांगू का? अहो, राहुलने सपनाकडून घटस्फोटाचे पेपर सही करून घेतले. ते आता तिच्यासोबत राहू इच्छित नाहीत. सपना रोज त्यांची 1000 वेळा माफी मागते, खात नाही, पित नाही, तरीसुद्धा ते तिला माफ करत नाहीत. माझ्या मुलीची चूक पदरात घ्या असं मी म्हणणार नाही, पण आता कसं सांगू? असं म्हणून सपनाची आई गप्प बसली आणि जानकी म्हणाली, बोला, बिनधास्त बोला, काहीही लपवू नका. माझ्या मुलांच्या आयुष्यात हे सगळं घडतंय आणि माझी मुलं मला काहीच सांगत नाहीत. सपनाची आई म्हणाली, विहीनबाई, सपना प्रेग्नेंट आहे. राहुलचं मूल तिच्या पोटात आहे, तुमच्या घराण्याचा वारस. आणि त्याच दिवशी ही बातमी कळली ज्या दिवशी तिने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या. आणि आता हे ऐकलं आणि जानकीला तर आनंदाचा धक्का बसल्यासारखं झालं. आणि जानकी मोठ्यानं म्हणाली, काय? सपना गरोदर आहे? अगं बाई, किती आनंदाची गोष्ट, आणि तुम्ही आत्ता सांगताय का? सपनाची आई म्हणाली, कसं सांगू? सपना सांगू नको म्हणत होती, घटस्फोट झालाय म्हणाली. आणि जानकी म्हणाली, आता त्या घटस्फोटाला काही अर्थ उरतच नाही. मी आहे ना, मी तिला आत्ताच्या आत्ता घ्यायला येते. आणि हे ऐकलं आणि सपनाच्या आईला फार आनंद झाला. आणि सपनानं सुद्धा ते आता ऐकलं आणि नाही म्हटलं तरी तिला खूप मोठा दिलासा मिळाला. आणि जानकी मल्हार रावांना म्हणाली,
तुम्ही कॉलेजमध्ये जा, मी सपनाला आणायला निघाले. अहो, आपलं नातवंड आहे तिच्या पोटात. सपना रोहितबद्दल कळल्यावर राहुलचं नाराज होणं साहजिक आहे. पण पुढे काय करायचं ते बघू, त्याला वेगळ्या पद्धतीनं समजवायला हवं, असं म्हणून जानकी सपनाला आणायला निघाली. आणि माझी मुलं मूर्ख आहेत. आणि मी जसा रोहित राणीचा बॉन्ड फाडून टाकला तसंच सपना आणि राहुलच्या घटस्फोटाचे पेपरसुद्धा फाडून टाकणार, असं ती मनात म्हणाली. मग आता काय होईल पुढं? सपना घरी आल्यानंतर आणि ती प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर राहुलची नाराजी दूर होईल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि राणीचा डान्स बघून रोहितचा जळफळाट होणं अजून बाकी आहे.